मी काय म्हणतोय परवीन, दारू बंद झाली पाहिजे बे. दारू प्यायचे किती नुकसान आहे. काय पागल झाला की काय तू? कोण सांगलं तुले दारू प्यायचे नुकसान आहे? दारू प्यायचे फायदे आहे उलट. काय काही पण बोलतोय का? दारू प्यायचा कोणचा फायदा आहे? सांग ना मला, दारू प्यायचा कोणचा फायदा आहे ते सांगत नाही मी तुले. सांगलं कधी तर तुला विश्वास नाही ना. मी तुला प्रॅक्टिकल करून दावीन, तू समोर बघशील तेव्हा तुला कळीन. आव काही पण सांगतोय का? दारू प्यायचे फायदे आहे का कुडी? विश्वास नाही येत आहे तर पिऊन पाय एकदा, मग समजीन तुले. अरे चांगलंच सांगतोय तू, म्हणजे तू झाला बेवडा तर का आता मला पण करतोय? सोडते सगळं, मी काय म्हणतोय, तुझे घरकुल आलं का? नाही यार, मला काही काम नाही घरकुलचं. माझं घर चांगलं आहे. 1-2 वर्षानं बघीन मी घरकुलचं. हे सांग ना की सरपंचांना येऊ दिलं नाही माझ्या घर. सरपंचला फाटते माही. छोटा का बोलतोय की 1-2 वर्षानं घरकुल घेईन मी? नाही रे भाऊ, मी थोडी घाबरत कोणाले. सरपंच असो की कोणी पण असो. मीनं जर का एकदा देशी पेली ना तर कोणी पण ये मग समोर. कोणालाच घाबरत नाही मी. जा रे तू का घाबरत नाही त्याले? सर्वच घाबरतात त्याले. तो लय डेंजर आहे बेटा, त्याच्या समोर कोणीच बोलू शकत नाही. सांग ना तू, एवढे घोटाळे करतो तो तरी पण त्याला कोणी बोलते का? मी का सांगतोय तुले, त्याले सर्व गाव घाबरत असेल पण मी घाबरत नाही. मीनं जर का एकदा देशी पेली ना तर मी कोणालाच घाबरत नाही. आज तर फायदा आहे देशी प्यायचा, तेच तर समजत नाही तुम्हाला. चाल ना मग, मला पण जाऊन दे देशीची पावर. मी पण पाहतो कोणची पावर आहे तर. चाल ना मग, चाल मला देशी पाजून दे तू, मग पाहाय देशीचा जलवा. काय म्हणजे मी पाजू का तुले? हा मग देशीची पावर पाहणी तुले तर पाजून पाहाय एकदा. बरं चालीन ना, चाल मी पाजतो तुले. चाल मग पे लवकर न चाल. हाव ना, थांब ना, जाय अजून 1 क्वार्टर घेऊन ये. काय बोलतोय? 1 क्वार्टर तर आणला ना, आता कितले क्वार्टर आणू? 1 क्वार्टर मध्ये काय होते माया? 1 क्वार्टर तर काजलच्या गम मध्ये पेतो मी. जाय लवकर, 2 क्वार्टर घेऊन ये अजून. अरे चांगलं सांगतोय तू, म्हणजे एवढे पैसे भरू का मी तुये? हा मग देशीची पावर पाहणी की नाही मग तुले? बरं तू हे पेता वय, मी आणतो तोपर्यंत. चाल भो, आजचा जुगाड तर मस्त लागलाय मा. काही वांधाच नाही मला आज. नशा हम करते हैं, इल्जाम शराब को दिया जाता है, मगर इल्जाम शराब का नहीं है, उनका है जिनका चेहरा हमें हर जाम में नजर आता है. काय मग देवा, आणले का 2 क्वार्टर तू न? आणले ना, पे लवकर न चाल. देवा एक बोलू का तुले? तू मले दारू पाजतोय ना, हे लय पुण्याचं काम करतोय बरं तू. जर का कोण्या माणसाले दारू पाजली ना तर एवढं पुण्य भेटते की सांगू शकत नाही मी तुले. स्वर्गात जागा भेटते, डायरेक्ट स्वर्गात. तुनं मला दारू पाजली आहे ना देवा, याचं लय पुण्य घडीन तुले. ह्या वर्षी तुझं लग्न व्हायशिवाय राहणार नाही. पाहजो ना तू, मस्त शिकेल पडेल, गोरी गोरी पान बायको भेटीन तुले. हा एका बेवड्याचा आशीर्वाद आहे तुले. घे ना मग देवा, तू पण घे ना, तू पण सोमरस पे ना. घे ना 1-2 पॅक तर घे, कोणाच्या नशिबात आहे दारू. नाही रे भाऊ, मी नाही घेत, तू पण पिऊ नको जास्त. चाल लवकर. नाही रे देवा, काय झालाय बारे? आता तर पार्टी चालू झालीये बारे. तू डालता जा शराब मेरे प्यालों में, वो फिर आने लगी है मेरे ख्यालों में काजल. ओए काही पण बोलतोय का? कितलीक पेतू आहे दारू आहे ते? बहुत मुश्किल से दवा हाथ लगी है देवा माली, इसको दारू कह के बदनाम मत करो. वा चांगलं सांगतोय तू, बदनाम मत करो. मग का एवढी चांगली का दारू? जाम तो यूं ही बदनाम है देवा माली, कभी इश्क करके देखो, या तो पीना भूल जाओगे या तो फिर जीना भूल जाओगे. मले समजत नाही, तू त्या काजलची काबा आठवण काढ तू. ते तर काही याद करत नाही तुले, तू काबा कर तू. तुझे पता नहीं है देवा माली, मोहब्बत में अक्सर ऐसा होता है, एक चैन के नींद सोता है और दूसरा बात करने के लिए तड़पता है. पालपणी काय होते काय माहिती दिले, दारू पाजली की शायर बनून जातो हा. चाल ना मग, झालं ना तुझं? चालत नाही का सरपंच जवळ? चाल ना मग चाल, मी कोणाला घाबरतो का? कोणाजवळ पण घेऊन चाल तू आता मले. कोणी कलेक्टर असो की DSP असो, मी कोणालाच घाबरत नाही.
बरं पाहतो ना मी, चाल सरपंचच्या दुकानावर. बरं चाल, तुला दावतो मी देशीची पावर. काय मग सरपंच साहेब, माझ्या घरकुल आलं की नाही? बापरे, हा तर साहेब म्हणतोय. तुझं का या लिस्ट मध्ये नाव तर काही आहे नाही, पण पुढच्या लिस्ट मध्ये येऊन जाईन, तू काही टेन्शन घेऊ नको. पुढचं नको सांगा मले, देंगे दिलांगे वाला काम नको सांगा, आता काय आहे ते सांगा. बापरे, हा तर चार्जिंग करून आलाय, कोण डोकं लावीन याच्यासोबत. हो ना, पुढच्या लिस्ट मध्ये येऊन जाईन ना, ते हाती थोडी आहे, वरूनच आहे तसं. हा मग काय आहे तुमच्या हाती? कशाले बनता तुम्ही सरपंच? का नुसते पैसे खायले न घर भरायलेच बनता का? अरे सरपंच साहेबाले काही पण बोलतोय का? तुया एवढे का सरपंच साहेब? हे पहा शिवलाल काका, तुम्ही मधी बोला नको, मी तुमच्या सोबत बोलत नाहीये. मला माहित आहे तुम्हाला तिकडून खायला भेटते, तुम्ही तिकडून बोलसान, पण मी तुमच्या सोबत बोलत नाहीये. परवीन, तू आता दारू पेलाय, तू सकाळी ये, आपण सकाळी बोलू. सकाळचं नको सांगा मले, रात गई बात गई, आता काय आहे ते सांगा मले. माझं घरकुल का नाही आलं ते सांगा मले. आलं पणी का तोंड झोळ्याचं काम आहे, आता ऐकायलाच तयार नाही. वय जास्त बोलू नको म्हटलं, सरपंच साहेबाले का एक काम आहे का? 1756 काम आहे. वा वा, काम तर माहित आहे ना मले, सांगू का कोण कोणचे काम आहे सरपंचाचे? शिवलाल, तू बोलू नको ना, कशाला घरावर गोटे आणतू आहे, पेलाय ना तो. सरपंचाचं पहिलं काम सर्व घरकुल आपल्या नातेवाईकाला देणे. परवीन, तू बोलू नको ना, तू सकाळी ये ना, तू म्हणशील तसं होईन. अरे जास्त बोलतोय का? मग विकास केला नाही का सरपंच साहेबानं? वा वा, विकास तर लय केला ना सरपंच साहेबानं. सरपंच व्हायच्या अगोदर 50 किलो वजन होतं, आता 90 किलो वजन झालं ना सरपंच साहेबाचं. बापरे, हा तर धोती खोलतोय. लाल, तू मधी बोलू नको ना, बोलू नको ना. परवीन, मी का म्हणतोय, जे आता झालं ते झालं, पण पुढच्या लिस्ट मध्ये पहिलं तुझं नाव येईन. मले पुढचं नको सांगा, पुढची काय गॅरंटी आहे की माझं लिस्ट मध्ये नाव येईन की नाही येईन? हाव ना परवीन, येईन ना, नाही कधी आलं तर तू माझ्या घर घुंगे जो. हाव सांगला ना तुले, पुढच्या लिस्ट मध्ये 100% तुझे नाव येईन. काही पण करणं पडीन, लवकर सवकर याचं घरकुल आणणं पडीन, नाही तर हा रोजच्या रोज दारू पिऊन माझ्या घरी येत जाईन ना, तमाशा करत जाईन. बरं, पुढच्या लिस्ट मध्ये माझ्या घरकुल आलं तर ठीक, नाही तर मी माझ्या भांडे घेऊन सन तुमच्या घरी राहायला चालला येईन. परवीन, तू लोक थोडी आहे, आपला माणूस आहे का? आपण चाललाय आपल्या घरी राहायला. देखा देवा माली, देखा शराब ने आज अपना रंग दिखा दिया, तो दुश्मनों को दोस्त बना दिया. चला मग सरपंच साहेब, जातो मी. हो जाय ना, सकाळी येजो आपल्या घरी चहा प्यायले. काय मग देवा, पाहला की नाही दारू प्यायचा फायदा? कोणी बोललं होतं का सरपंचाले काही आतापर्यंत? मी बोलला की नाही? दारू प्यानं माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. बरं, ते सगळं ठीक आहे, पण तू काही जास्त कमी बोलून देता मग तिच्यात काय एवढं? सकाळी बोलून द्यायचं, रात्री मी काही बोलला असेन तर माफ करा मले, ते मी नाही बोलला, दारू बोलली.